काहीच कळत नाहीये. मॅडमचा स्वभाव ना खूप विचित्र आहे. त्यांच्या मनात काय चाललंय ना याचा थांग पत्ता त्या कोणालाच लागू देत नाही. पण माझी जर शंका खरी असेल ना तर मात्र हे सगळं खूप भयंकर आहे. काय एकदम दचकलीस? नाही, ऍक्च्युली जरा वेगळ्या विचारात होते. मला कळतंय परिस्थितीच अशी आहे आणि काळजी करू नकोस असं मी म्हणणार पण नाही. काळजी वाटणारच ना. पण एवढंच सांगतो तुला, तू देवांशरावांना शोधण्यासाठी जे प्रयत्न करतेस ना ते पांडुरंग बघतोय. तुझ्या प्रयत्नांना नक्की यश येईल. मामा, मी प्रयत्न करते पण माझ्या त्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळते की नाही तेच नाही कळत आहे मला. असं वाटतंय की मी अंधारात चालतेय. चालत राहा फक्त. एक तरी प्रकाशाचा किरण नक्की मिळेल तुला. तोपर्यंत चालत राहा. आणि एक लक्षात ठेव, एखादा गुन्हेगार जेव्हा गुन्हा करतो ना तेव्हा नक्की काहीतरी चूक करतोच. तुला ती चूक पकडायची आणि एकदा का ती चूक तू पकडलीस ना की सगळं काही स्पष्ट होईल. तू देवाश्रावांच्या जवळ जाऊन पोचशील बघ. चल काहीतरी खाऊन घे. अगं सकाळपासून तू वणवण फिरतीयस, जमली असेल ना. चल काहीतरी खाऊन घे. ये. वहिनीच्या मोबाईलवर तर याच नंबरवरून फोन आला होता. मग आता बंद का येतोय? पैसे मागितले आणि कोणीच पोहोचलं नाही तिथे. काय प्रकार काय हा? ओमी म्हणाला तसं कोणी मस्करी करत असेल का? काही कळायला मार्ग नाही. हॅलो, काय झालं? नंबरचे डिटेल्स मिळाले का? कोणाचा नंबर आहे हा? कुठून फोन येतोय हा? हे मला माहित असतं की हे कसं शोधून काढायचं तर मी तुम्हाला सांगितलं असतं का शोधायला. ते काही मला माहित नाही. मला लवकरात लवकर या नंबरचे डिटेल्स पाहिजे आहेत. ओके. असं वाटतंय की कोणतरी आम्हाला मुद्दाम गोंधळात टाकतंय. हे सगळं ना खूप प्लॅनिंग करून केल्यासारखं वाटतं. त्या व्यक्तीला पैसे नकोय तर मग नेमकं हवंय काय? मी पण ना आय एम सो सॉरी बहिणी, मला उशीर झाला. अगं मी घराबाहेर निघणारच होतो पण तेवढ्यात आत्याने अडवलं मला. अगं तिला जर मी सांगितलं असतं ना की मी तुला भेटायला जातोय ती खूप चिडली असती. अगं प्रश्न विचारायला लागली मला ती, त्यात मला लेट झालं. आय एम सो सॉरी. मी ठीक आहे, शांत. तू खूप वेळची बसून आहेस का इथे? पण ठीक आहे. बहिणी तुला काही क्लू सापडला दादा कुठे आहे काय आहे वगैरे म्हणून? हे बघू, मी मला आता जे काय वाटतंय ना ते खूप विचित्र आणि भयानक आहे. म्हणजे दादाला काही? नाही 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 नाही, सरांना काही झालं नसणार आहे. पण काय? मला नाही कळत आहे, तुला कसं सांगू.
नाही बहिणी प्लीज मला सांग. हे बघ ऑलरेडी खूप टेन्शन आहे आणि आतापर्यंत दादा सापडायला हवा होता. हे बघ प्लीज मला सांग. सांग बहिणी प्लीज मला सांग. हे बघू मी म्हणजे मला असं वाटतंय की या सगळ्या मागे भैरवी मॅडमचा हात आहे. काय आत्या? नाही बहिणी. अगं आत्या असं का करेल? आत्याचा खूप जीव आहे दादावर. ओमी माझ्या मनात फक्त शंका आहे. मला माहिती आहे मॅडमचं सरांवर खूप प्रेम आहे, त्या खूप पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या बाबतीत. पण सर नाहीसे झाल्यानंतर ज्या काही गोष्टी घडतायत ना त्यावरून असं वाटतंय की हे सगळं भैरवी मॅडम करतायत. आता तूच बघ ना, काल मी तुला सांगितलं होतं ज्या अर्थी खंडणीसाठी कॉल आला नाही त्या अर्थी सरांना पैशांसाठी किडनॅप केलेलंच नाहीये. आणि ते मी जाऊन आत्याला सांगितलं. तेच तर म्हणजे आपण इथे जे बोललो ते तिकडं मॅडमला समजलं आणि त्यानंतर किडनॅपर्सचा पैशांसाठी कॉल आला. आणि आता ते आपल्याला पोलीस स्टेशनला पण जाऊ देत नाहीयेत आणि शिवाय किडनॅपरला पैसे देण्यासाठी सुद्धा त्या एकट्याच गेल्या. मी आणि बाबा म्हणालो होतो की आम्ही येतो, पण त्यांनी येऊन दिलं नाही तुम्हाला. आणि आता मी सरांना शोधण्यासाठी प्रयत्न करते तर त्यासाठी सुद्धा त्या मला रोखताय का? नाही मला माहितीये त्यांना माझ्यावर खूप राग आहे, पण जर सर सापडणार असतील आणि त्यासाठी जर मी प्रयत्न करत असेल तर त्यासाठी का रोखतायत त्या मला, का अडवताय? हे बघू मी मला भैरवी मॅडम विषयी ना तुझ्या मनात काही वाईट भरवायचं नाहीये. मला जी शंका वाटते ती फक्त मी तुला बोलून दाखवली. आणि मला असं वाटतंय जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे खात्री पटत नाही ना तोपर्यंत आपण लगेच नको काही करायला. म्हणजे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत खोट्या आहेत हे समजू दे, मग आपण पुढचे पावलं उचलूयात. आणि प्लीज ही गोष्ट फक्त तुझ्यात आणि माझ्यात राहील. तू त्यांना काही बोलू नकोस. अरे उचलायचा ना फोन, कामाचा असू शकतो. नाही अगं फ्रेंडचा फोन, नंतर बोलेन मी. परत फोन आला.